सब्जेक्ट नेम बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये बुक कीपिंग बघितलं होतं आपण. What is bookkeeping? Bookkeeping is an art of recording day-to-day business transaction in books of accounts. हे लिहून घ्यायचं होतं का? नाही. डू नॉट राईट. प्लीज डू नॉट राईट. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला लिहायचं नाहीये. Bookkeeping is an art of recording day-to-day business transaction in the books of accounts. जे हिशोब लिहिण्याची जी कला आहे त्याला आपण बुककीपिंग म्हणतो. बट आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनचं बुककीपिंग करणार आहे, रेकॉर्ड किपिंग बघणार आहे. म्हणजे या सब्जेक्ट मध्ये बुककीपिंग कुठलं बघणार आहे? बिझनेस ट्रान्झॅक्शनचं. मग यासाठी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. मग देन आपण ट्रान्झॅक्शनला गेलो. व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? अन एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज इज टर्म्ड एज ट्रान्झॅक्शन. An exchange of goods or services between the two parties is termed as transaction. इथं टू पार्टीज इम्पॉर्टंट आहेत और टू पर्सन्स म्हणू शकतो आपण. टू पार्टीज म्हणजे टू पर्सन्स. एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस पण होत आहे, म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण होत आहे दोन व्यक्तींमध्ये. त्याला आपण व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये गुड्स इम्पॉर्टंट आहे अँड देन सर्व्हिस. आपण गुड्स आधी बघितलं होतं. गुड्स, क्लोथ शॉप साठी गुड्स काय आहे? क्लोथ शॉप मध्ये गुड्स हे क्लोथ आहे. ज्याचा आपण बिझनेस करणार आहे त्याला आपण गुड्स म्हणतो. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स शॉप मध्ये तुम्ही गेलात त्यांच्यासाठी गुड्स काय असणार आहे? येस, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन. ज्याचं ते बिझनेस करतायत त्यांच्यासाठी ते गुड्स आहे. आपण यानंतर काय बघितलं होतं? बुक स्टोअरचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. गुड्स मध्ये त्यांच्यासाठी गुड्स काय? बुक्स. देन सर्व्हिसेस मध्ये आपण टीचर्स अँड डॉक्टर्सचं एक्झाम्पल बघितलं होतं. टीचर्स अँड डॉक्टर्स तुम्हाला काय गुड्स देतात का? असं म्हणायचंय सर तुम्ही नोट्स देता ना सर, करेक्ट आहे ना, ते गुड्सच आहे ना. बट ओनली मी बुक जर दिलो तर तुम्हाला ते नॉलेज मिळणार आहे का? जे मी आता इयर या कम्प्लीट इयर मध्ये जे तुम्हाला नॉलेज देणार आहे 11चं बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये, त्या बुक मधून ते मिळू शकत नाही. डॉक्टर जर सर्व्हिस देत असतील, सर्व्हिस देत असताना त्यांनी मेडिसिन देणारच आहेत. मग तुम्ही ते गुड्स जर म्हणत असाल त्याला इम्पॉर्टन्स केव्हा आहे? त्यांच्या सर्व्हिसमुळे इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला काय झालंय हे बघून त्यांनी ते मेडिसिन देणार आहेत. ओके, त्यांचं त्यामुळं सर्व्हिस मध्ये येत आहे. गुड्स तिथं मेजर पार्ट नाहीये. ओके, गुड्स अँड सर्व्हिस बघितल्यानंतर आपण रॉयल एनफिल्डच्या शोरूम मध्ये गेलो होतो. हा सर, रॉयल एनफिल्ड आपण घेतलं होतं ना. येस, रॉयल एनफिल्डचे ओनर होते, तुम्ही पण होता. त्यानंतर रॉयल एनफिल्ड घ्यायचं होतं, कॅश घेऊन गेलो आपण. देन आपण काय केलो? रॉयल एनफिल्ड घेतलो आणि कॅश दिलो. टू पर्सन्स इन्व्हॉल्ड आहेत. तुम्ही काय केलात? बुलेट घेतलात, कॅश दिलात. एक्सचेंज ऑफ गुड्स, an exchange of goods or services between the two parties is termed as transaction. मग हे ट्रान्झॅक्शन आहे, व्यवहार आहे. ओके, मग याचे एलिमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ ट्रान्झॅक्शन? ओके, फर्स्ट इज टू पर्सन पाहिजे होते, व्यक्ती पर्सन. देन थिंग्स. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बघितलं होतं, पण आपण आता ऑब्जेक्टिव्ह म्हणणार नाही. आपण काय म्हणणार? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. हे झालं. नॉर्मली आपण हे वर्ड यूज करतो. कॉमन पार्लन्स मध्ये आपण हे वर्ड्स यूज करतो. अकाउंटन्सी मध्ये आपण काय म्हणणार? बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये व्यक्ती पर्सनला पर्सनल अकाउंट, वस्तू थिंग्सला आपण म्हणणार रिअल अकाउंट, अँड देन एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्सला आपण म्हणणार नॉमिनल अकाउंट. मला माहित आहे तुमच्या सगळ्यांसाठी हे नवीन आहे. ओके, तुमच्या सगळ्यांसाठी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हे सब्जेक्ट कम्प्लिटली न्यू आहे. त्यामुळं काही दिवस तरी तुम्ही मिनिमम ट्राय करा की मी जसं सांगतोय तसं फॉलो करा. ओके, मी जेव्हा लिहायला सांगणार आहे तेव्हाच लिहायचंय.
आता हे रिव्हिजन चालू असताना एवढंच रिक्वायरमेंट आहे की तुम्ही ऐकायला पाहिजे व्यवस्थित. ओके, कारण ऑलरेडी हे झालेलं आहे, ह्याच्या पुढे आपण जाणार आहे. ओके, व्यक्ती पर्सन, पर्सनल अकाउंट, वस्तू थिंग्स, त्यानंतर आपण प्रॉपर्टी ऍड केलं होतं याच्यामध्ये. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी असेल तर रिअल अकाउंट म्हणतो आपण. अँड देन एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्सला नॉमिनल अकाउंट असं बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपण म्हणतो. देन पर्सनल अकाउंटचे एक्झाम्पल बघितलं होतं, आठवतंय का? आधी इंडिव्हिज्युअल्स बघितलो आपण, आठवते का? महेंद्रसिंग धोनी, मार्क झुकरबर्ग, नेहा कक्कर, वॉरन बफेट, अँड देन लास्ट रतन टाटा होते. सगळे इंडिव्हिज्युअल्स हे पर्सनल अकाउंट मध्ये येतात. नेक्स्ट काय बघितलं, कोणाला आठवतंय का? पर्सनल अकाउंट मध्ये अजून काय येतं इंडिव्हिज्युअल्स नंतर? येस, एनीवन? व्हेरी गुड, बँक म्हणतायत एक जण, करेक्ट आन्सर आहे. बँक पर्सनल अकाउंट मध्ये येते. कंपनीज, व्हेरी गुड, कंपनीज पर्सनल अकाउंट मध्ये येते. मेसर्स गांधी मोटर्स, मेसर्स पीएन गाडगीळ, आठवलं का? इन्स्टिट्यूशन्स पण येतात, व्हेरी गुड. फर्म्स पण येतात पर्सनल अकाउंट मध्ये. फर्म्स जे असतात M/S, मेसर्स लिहून त्यांचं नाव असतं, जसं मेसर्स गांधी मोटर्स, मेसर्स पीएन गाडगे और मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे. म्युन्सिपल कॉर्पोरेशन पण पर्सनल अकाउंट मध्ये येते, जसं आपण पुढे बघितलंच होतं. इंडिव्हिज्युअल फर्म्स नंतर कंपनी बघितलं होतं. कंपनीज कुठले? ITC अँड रिलायन्स जिओ बघितलं आपण. हे सगळं आपण लिहून घेणार आहे आज. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, सगळं लिहून देणार आहे. ओके, जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स. आपण आधी रिव्हिजन करून मग लिहून घेऊ. देन आपण इन्स्टिट्यूशन्स बघितलं होतं, लोकल बॉडीज, LIC बघितलं आपण, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अँड देन सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सोलापूर महानगरपालिका. अँड देन बँक्स बघितलं, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI. हे सोडून पण तुम्ही भरपूर एक्झाम्पल दिला होता. मला आठवतंय बघा, PNB सांगितलं तुम्ही, पंढरपूर बँक सांगितलात तुम्ही, HDFC बँक सांगितलात तुम्ही, असं भरपूर बँक तुम्ही पण सांगितलं होतं. ऍक्सिस बँक, ICICI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, असं भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही दिला होता. सगळे बँक अकाउंट पर्सनल अकाउंट्स आहेत. ओके, मग सगळे लिहायचे नाही ना प्लीज. आता मी लिहून देणार आहे तेव्हा काय करायचं, काही एक्झाम्पल लिहायचं. भरपूर बँक्स आहेत, सगळ्यांची लिस्ट आपण करत बसायचं नाही. ओके, लक्षात काय ठेवायचं, एव्हरी बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. देन रिअल अकाउंट आलो, वस्तू थिंग्स प्रॉपर्टी, येस, बिल्डिंग, बिल्डिंग काय रिअल अकाउंट आहे. देन मशिनरी, त्याला मशिनरी ऐवजी काही वेळा कसं म्हणतात, ते प्लांट अँड मशिनरी म्हणतात. प्लांट अँड मशिनरी म्हणजे ते प्लांट आपलं हे झाडं रोपट्या वगैरे असते बघा, ते नाही. हे मशिनरीच असतं ना, त्याला आपण प्लांट अँड मशिनरी पण म्हणतो. ओके, ते पण रिअल अकाउंट मध्ये येते. नेक्स्ट रिअल अकाउंटचे नेक्स्ट एक्झाम्पल काय बघितलं आपण, मोबाईल अँड लॅपटॉप, ज्याच्यावर तुम्ही आता लेक्चर बघताय, हे वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येत आहे. असं भरपूर एक्झाम्पल आहेत, भरपूर एक्झाम्पल आहेत. येस, व्हेरी गुड. काय जण मला एक्झाम्पल्स देतात, व्हेरी गुड. जे पण तुमच्याकडे आता बाईक आहे, मोटरसायकल आहे, सायकल पण असेल, तुम्ही स्कूलला सायकलवर जात होतात, ते काय, ते पण रिअल अकाउंट आहे. जसं कॅश, कॅश हे पण रिअल अकाउंट आहे. असं भरपूर एक्झाम्पल असं बघितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल नाही आहेत, बट ते रिअल अकाउंट्स आहेत. ओके, एक जस्ट एक्झाम्पल्स आपण फ्यू बघतोय. नंतर तुम्हाला करिअरमध्ये या कोर्समध्ये भरपूर रिअल अकाउंट्स कळणार आहेत. ओके, मी इच अँड एव्हरी रिअल अकाउंट सांगणार नाहीये, बट तुम्हाला बाय द टाइम रिअल अकाउंट काय असते हे समजणारच आहे काही एक्झाम्पल्स वरून. ओके, आता हे कार आहे, आता हे एकच कार रिअल अकाउंट आहे का? नाही, एव्हरी कार इज रिअल अकाउंट. बाईक इज रिअल अकाउंट. सर मग ऍक्टिव्हा आहे का नाही सर? ते बाईक म्हणजे फक्त बुलेट वगैरे चालेल का? तसं नाही, ऍक्टिव्हा पण रिअल अकाउंट आहे. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये जे पण येत आहे दे आर रिअल अकाउंट. व्हेरी गुड. एक्झाम म्हणतात फर्निचर, फॅन, टेबल, मशिनरी, बिल्डिंग, सगळे रिअल अकाउंट आहेत. व्हेरी गुड. देन आपण अजून एक बघितलं होतं, हे इम्पॉर्टंट होतं, मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं नाही, बट तुम्हाला आठवण ठेवायचं आहे.
ओके, शक्य असेल तर आठवण ठेवा, नंतर मी आठवण करून देतो नंतर. पण आपण वोडाफोनचं डॉगी आहे ना ते बघितलं होतो, अँड देन हॉर्स बघितलं होतो, काऊचं मी एक्सप्लेन केलं होतं, स्टॉक ऑफ अॅनिमल्स म्हणतो. ह्याला एक वर्ड आहे, आठवतंय का? यस, एनिवन? एक जण सांगितलेत, व्हेरी गुड. स्टॉक ऑफ अॅनिमल्स साठी अजून एक वर्ड आहे, व्हेरी गुड. अजून एक सांगितलेत. किती जणांना आठवत आहे अजून? स्टॉक ऑफ अॅनिमल्स साठी एकच वर्ड आहे, त्याच्यामध्ये स्टॉक पण आहे. व्हेरी गुड, आठवण आहे म्हणजे काही जणांना तरी. लाईव्ह स्टॉक एकच वर्ड आहे. ते लाईव्ह नंतर स्पेस वगैरे काय नाहीये. लाईव्ह स्टॉक हे स्टॉक ऑफ अॅनिमल्स पण रिअल अकाउंट आहे. ओके, देन आपण नॉमिनल अकाउंट्स कडे आलो होतो. नॉमिनल अकाउंट्स आठवते का? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स हे नॉमिनल अकाउंट्स आहेत. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. मग आपण काही एक्सपेन्सेसचे एक्झाम्पल बघितलं होतं, आठवतंय का? बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. बिझनेस तुम्ही स्टार्ट केलात, तुम्हाला सॅलरी द्यावं लागणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा एक्सपेन्स असणार, ऍडव्हर्टाइजमेंट असणार. सर कंपल्सरी असतं का सर ऍडव्हर्टाइजमेंट करायचंच का? अजिबात नाही, कंपल्सरी नाहीये. मी एक्झाम्पल सांगतोय. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केला तर तुमच्यासाठी एक्सपेन्स नाहीये. ओके, ज्याने ऍडव्हर्टाइजमेंट केले त्यांच्यासाठी एक्सपेन्स आहे. ओके, याप्रमाणे आपण नॉमिनल अकाउंटचे काही एक्झाम्पल बघितलो. अजून कमिशन बघितलं होतं, कॅरेज, इंटरेस्ट, इन्शुरन्स प्रीमियम, रिपेअर्स, असं भरपूर एक्झाम्पल्स आहेत नॉमिनल अकाउंट्सचे. रेंट बघितलं होतं आपण. ओके, हे झाले एक्सपेन्सेस. मग सर लॉस काय असू शकते? लॉस बाय फायर बघितलं होतं, आग लागली होती, आठवते का? रॉयल एनफिल्डच्या शोरूमला समजा आग लागली, लॉस बाय फायर. लॉस होणार आहे ना, नुकसान होणार आहे आग लागल्यानंतर. और चोरी झाली, लॉस बाय थेफ्ट. आठवते का रिसेप्शनला जे मॅडम होते त्यांनी केले नव्हते, जिथं कॅश ठेवले तिथं, मग चोरी झाली, लॉस बाय थेफ्ट. लॉस बाय फायर हे पण नॉमिनल अकाउंट्स आहेत. एक्सपेन्सेस, लॉसेस झाले सर. मग इन्कम पण सांगा. मग इन्कम मध्ये बघितलं होतं, व्हेरी गुड. एक्झाम सांगते कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड. सर इन्कम मध्ये एवढेच आहेत का? तसं नाही, हे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण. ओके, या प्रकारे आपण इथंपर्यंत बघितलं होतं. आठवतंय का हो तुम्हाला? इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. व्हेरी गुड. मग आज लिहून घेण्यासाठी स्टार्ट करायचं का? रायटिंग स्टार्ट करायचं का आपण आज? कारण सगळं तर लक्षात राहणार नाहीये, लिहून तर घ्यावं लागणार आहे. ओके, तर थोडंसं स्टाईल आपलं डिफरंट आहे. आय होप तुम्ही नोटबुक घेऊन बसलात. नोटबुक सगळ्यांकडे आहे का? मला प्लीज येस और नो मध्ये आन्सर द्या. येस, व्हेरी गुड. जे नोटबुक घेतल्याने प्लीज नोटबुक घेऊन बसा. आपण काय करणार आहे आता? एक लिस्ट करणार आहे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. सर मग नोटबुक मध्ये लिहायचं आहे ना? हा करेक्ट आहे, बट थोडंसं स्टाईल डिफरंट आहे. म्हणजे काय? हे लास्ट पेजवर लिहायचंय, नोटबुकच्या लास्ट पेजवर. म्हणजे तुम्हाला लगेच मिळेल हे. जर बघायचं असेल पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट और नॉमिनल अकाउंटचं लिस्ट, तर तुम्हाला लगेच मिळणार. फर्स्ट पेजवर लिहायचं नाहीये. सर मग मी नंतर सांगतो. ओके, लास्ट पेजवर सर कसं लिहायचं सांगा ना. एकदा मी लिहितो, मग वेट करा, बघून लिहा तुम्ही. ओके, हे आले पर्सनल अकाउंट. त्यानंतर आपण सेंटरमध्ये रिअल अकाउंट घेणार, देन नॉमिनल अकाउंट. असं आपण लिस्ट करणार आहे. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल कसं लिस्ट करायचंय. तुम्ही पण असंच टायटल द्या, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड देन नॉमिनल अकाउंट. हे कुठं करायचंय? लास्ट पेजवर, नोटबुकच्या लास्ट पेजवर. ओके, आता मी जे एक्झाम्पल लिहितो तेच लिहायचं असं काय नाहीये.
तुम्ही काही चेंजेस करू शकता. जसं मी सांगतो ना आता, तुम्ही हे आधी रुलिंग केल्यासारखं करा. पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स अँड देन नॉमिनल अकाउंट्स. कोणाला जर हँडरायटिंग मध्ये प्रॉब्लेम असेल, म्हणजे माझं हँडरायटिंग कळत नसेल, तर प्लीज विचारा तुम्ही. ओके, काय लिहिलं सर रीड करून दाखवा, किंवा हँडरायटिंग कळत नाही असं मला सांगा. आणि झाल्यानंतर असं 1 पेज पूर्ण रुलिंग करा तुम्ही. फुल पेज लागेल तुम्हाला, मिनिमम फुल पेज. लास्ट पेज एक ब्लँक सोडून केला तरी चालेल, म्हणजे किंवा लास्ट पेजवर केला तरी चालेल, नो इश्यूज. पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स अँड नॉमिनल अकाउंट्स. येस. कॅन वी स्टार्ट विथ पर्सनल अकाउंट्स? येस, जर तुमची परमिशन असेल तर मी स्टार्ट करू शकतो. प्लीज येस ऑर नो मध्ये मला सांगायचंय. येस, व्हेरी गुड. पर्सनल अकाउंट मध्ये आता इंडिव्हिज्युअल्स आपण आधी बघितलं होतं. मग इंडिव्हिज्युअल्स मध्ये असं नाही की मी जे एक्झाम्पल लिहिणार आहे तुम्ही तेच लिहायचं. आता समजा मी इथं विराट कोहलीचं एक्झाम्पल लिहितो, विराट म्हणून. तर असं नाही की तुम्ही पण विराटच लिहायचं. तुम्ही सचिन लिहू शकता, महेंद्रसिंग धोनी लिहू शकता. सर मला माझ्या फ्रेंड्सचं नाव लिहायचंय, स्वतःच नाव लिहायचं, तुम्ही लिहा, नो इश्यूज. ओके, 2 or 3 एक्झाम्पल्स तुम्ही इंडिव्हिज्युअलचे लिहू शकता. जसं विराट मी लिहिलेलं आहे. ओके, मी अजून एक एक्झाम्पल घेतो, हरीश. अजून एक वैष्णवी. 2 or 3 एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल्सचे लिहायचे. मी जे लिहिलो तेच लिहायचं असं काय नाही. स्पेलिंग आता वैष्णवी काही जण आय लिहितात, मी आय लिहिलं तरी करेक्टच आहे, डबल ई लिहिलं तरी करेक्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू नका, फक्त इंडिव्हिज्युअल्सचे नाव लिहायचे तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही काही लिहू शकता, श्याम, राम, अजय, विजय, संजय, प्रताप, काही काही लिहू शकता. ओके, आय होप तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करताय. येस, पर्सनल अकाउंट्स. इंडिव्हिज्युअल्स नंतर काय बघितलो आपण? फर्म्स. जसं मेसर्स गांधी मोटर्स. येस, कोणाला जर स्पीड वाटत असेल तर फास्ट होत आहे फार तुमचं, थोडंसं स्लो सांगा तर मला प्लीज कन्वे करा मेसेज. मी थोडा स्लो जातो. ओके, मेसर्स गांधी मोटर्स. सर आम्ही पण हेच लिहायचं का असं काय नाहीये. तुम्हाला चव्हाण मोटर्स लिहायचं असेल चव्हाण मोटर्स लिहा, गांधी मोटर्स गांधी मोटर्स. सर आम्हाला टाटा मोटर्स लिहायचं, मेसर्स टाटा मोटर्स लिहा. ओके, बट टाटा मोटर्स एक कंपनी आहे ऍक्च्युअल मध्ये, बट मेसर्स तुम्ही जर लिहिला तर हे फर्म होत आहे. मेसर्स M/S हा, M/S त्यानंतर डॉट असते. PN गाडगीळ. मेसर्स PN गाडगीळ. मेसर्स सुबोध ट्रेडर्स असं लिहू शकता, मेसर्स कोठारी ब्रदर्स. इंडिव्हिज्युअल्स नंतर झाले फर्म्स. देन कंपनीज. येस, कंपनीज तुम्ही सांगाव. येस, कंपनीचे एक्झाम्पल सांगा. एक जण मला विचारताय सर तुम्ही बुकच्या सिक्वेन्स मध्ये आय थिंक घेत नाहीये. बुक मधलं सगळे पार्ट कव्हर होतील एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, आणि बुक मध्ये जे नाहीये ते पण मी कव्हर करतो, एवढं पण मी तुम्हाला सांगतो. ओके, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सगळे बेसिक्स कळून जातील 11th मध्ये. डू नॉट वरी, सगळं कव्हर करतो मी बुक मधलं. येस, एक जण कंपनी सांगतायत टाटा मोटर्स. येस, तुम्ही कुठलं सिम कार्ड युज करता हो?
सर मॅक्सिमम जण जिओ यूज करतात सर. मग ते पण कंपनी आहे ना हो. काही जण आयडिया यूज करतात. व्हेरी गुड. रिलायन्स जिओ हे पण एक कंपनी आहे. रिलायन्स जिओ मुकेश अंबानी यांची. एअरटेल यूज करता काही जण. ओके. तर आम्ही आयडिया यूज करतो. आयडिया, एअरटेल. ओके. जिओचे फार कमी आहेत म्हणजे. आयडिया, एअरटेल आहेत. रिलायन्स जिओ हे दोनच कंपनीज आहेत का हो? मला येस और नो मध्ये एक आन्सर द्या, म्हणजे तुम्हाला कळालंय का नाही मला कळेल. हे दोनच कंपनीज पर्सनल अकाउंट आहेत ना, बाकी नाहीत. हे दोनच कंपनी पर्सनल अकाउंट. टाटा मोटर्स आणि रिलायन्स जिओ. आणि बाकी कंपनीज आयटीसी लिमिटेड और इन्फोसिस असं काही नाव ऐकलेले असते तुम्ही. ते कंपनी पर्सनल अकाउंट नाही आहेत. तसं नाही, सगळे कंपनी पर्सनल अकाउंट. हे काही आपण एक्झाम्पल घेतोय. ओके. ऑल कंपनीचा पर्सनल अकाउंट. व्हेरी गुड. फर्स्ट आपण इंडिव्हिज्युअल्स बघितलो, देन फर्म्स, देन कंपनीज. आता काही इन्स्टिट्यूशन्स बघू. LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मी पूर्णच लिहितो, शॉर्ट मध्ये नको. तुम्ही पण बघून लिहायचंय. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. येस. SMC सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. SMC और कुठल्याही महानगरपालिका असं नाहीये सोलापूरच म्हणून. सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन फक्त पर्सनल अकाउंट नाहीये, सगळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पर्सनल अकाउंट मध्ये येतात. सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. देन बँक्सचे एक्झाम्पल सांगणार का हो तुम्ही? तुम्ही जे सांगता मी तेच लिहितो. येस, क्विकली. 2 और 3 बँक्स मी लिहिणार आहे. तुम्ही जे सांगता ते बँक मी लिहितो एक्झाम्पल मध्ये. तुम्हाला जे आवडते तुम्ही ते लिहा. एक्झाम्पल पंजाब नॅशनल बँक. व्हेरी गुड. सर कलर चेंज करा सर. एक मिनिट, मी कलर चेंज करतो. IDBI बँक, HDFC, ICICI, ऍक्सिस. एक मिनिट, मी एवढे एक्झाम्पल लिहिणार नाही. मी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमचे आन्सर आलेले आहेत. व्हेरी गुड. HDFC बँक. तुम्हाला जे बँक आवडते ते लिहा. एक्झाम आय थिंक ICICI पण म्हणतात. ICICI बँक करेक्ट आहेत. सगळे एक्झाम्पल करेक्ट आहेत. 2 और 3 एक्झाम्पल्स लिहायचे तुम्ही. IDBI एक्झाम म्हणलेत, IDBI. ऍक्सिस पण म्हणलेले, ऍक्सिस. एवढे सगळे लिहू नका तुम्ही. 2 और 3 बँक्स लिहा. दॅट इज इनफ. दॅट इज मोर दॅन इनफ. इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज, इन्स्टिट्यूशन, लोकल बॉडीज, देन बँक्स. ह्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक घ्या. तुम्हाला पंढरपूर बँक वगैरे माहित आहे का? और समर्थ बँक, जनता बँक. ओके. ते सगळे बँक येतात ना, फक्त नॅशनलाइज बँक असं काही नाहीये. पंढरपूर बँक, जनता बँक, समर्थ बँक तुम्ही ऐकलेलं असेल और तुम्ही बघितलेलं असेल. ते सगळे बँक पर्सनल अकाउंट मध्ये येतात. आता मी काही एक्झाम्पल लिहिणार आहे पर्सनल अकाउंटचे. तुम्हाला कळालं नाही तरी लिहायचंय. ओके. मी घेणार आहे ते माझ्यावर सोडा. तुम्ही कधी घेणार आहे सर, तुम्ही कधी एक्सप्लेन करणार आहे, सगळं ते माझ्यावर सोडा तुम्ही. ओके. मी 100% सांगणार आहे, बट तुम्ही लिहायचंय आता प्लीज. मी कलर चेंज करून लिहितो. येस. कॅपिटल. ड्रॉइंग्स. प्लीज स्पेलिंग चुकू नका तुम्ही. काय कळालं नाही तर प्लीज मला विचारा. ड्रॉइंग्स. तुम्ही जे ड्रॉइंग्स विचार करताय ते ड्रॉइंग्स हे नाहीये. ओके. हे डिफरंट आहे. मी एक्सप्लेन करतो नंतर.
capital drawings, then debtors and creditors. हे काय करायचंय, फक्त लिहून घ्यायचंय, ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी एक्सप्लेन केलेलं नाहीये. ओके, हे रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे. एवढं जर झालं असेल तर मला डन म्हणून सांगायचंय. व्हेरी गुड. येस वैष्णवी, मी ते नंतर एक्सप्लेन करणार आहे, डिटेल मध्ये घेणार आहे, डू नॉट वरी. बट हाफ आन्सर तुम्ही दिलात. ओके, 50% आहे ते, अजून बाकी पण आहे त्याच्यामध्ये, मी एक्सप्लेन करतो नंतर. देन रिअल अकाउंट. येस, रिअल अकाउंट्स मध्ये येस सांगा. बिल्डिंग बघितलो आपण, बिल्डिंग. आता काही जण बिल्डिंग अकाउंट म्हणतात ना, ह्याला अकाउंट म्हणतात, असं पुढं अकाउंट असं लिहायचं, A/C, बिल्डिंग अकाउंट. ते रिअल अकाउंटच आहे, बिल्डिंग और बिल्डिंग अकाउंट पण लिहितात. मशिनरी बघितलो आपण, मशिनरी अकाउंट. येस, लॅपटॉप अकाउंट, और ओनली लॅपटॉप लिहिलं तरी इनफ आहे. मोबाईल, सर लॅपटॉप नाही आहे आमच्याकडे, कॉम्प्युटर आहे, ते पण रिअल अकाउंट आहे ना, लिहा ना सर मग. ओके ठीक आहे, मी लिहितो कॉम्प्युटर. सर फर्निचर पण रिअल अकाउंट आहे का? फर्निचर पण आहे, फर्निचर. हेच एक्झाम्पल लिहायचं असं काय नाहीये, बट एवढे मिनिमम तरी लिहा रिअल अकाउंट्स मध्ये. ओके, येस. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे कॅश. कॅश रिअल अकाउंट आहे. येस, कॅश रिअल अकाउंट. देन तुम्ही बाईक किंवा कार पण लिहू शकता एक्झाम्पल मध्ये. येस, एक जण एक्झाम्पल देतात, मी ते नंतर कव्हर करणार आहे, डू नॉट वरी गोपाल. ते वर्ड मी तर लिहू शकत नाही, नंतर तुम्हाला कळेल. बाईक और कार. नंतर लाईव्ह स्टॉक बघितलो आपण, लाईव्ह स्टॉक. प्लीज स्पेलिंग बघून लिहा प्लीज. देन 2 or 3 एक्झाम्पल्स मी लिहिणार आहे, मी आता एक्सप्लेन करणार नाही. रिअल अकाउंट्स मध्ये पण 2 or 3 एक्झाम्पल्स, बट तुम्हाला लिहायचे. जसं इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड डिपॉझिट. FD ऐकलात का हो तुम्ही घरी? ऐकलेला असेल ना तुम्ही, FD और फिक्स्ड डिपॉझिट. घरी आजी वगैरे असेल ना, त्याने पैसे जमा करून काय करतात? FD करतात, तुम्ही ऐकलेलं असेल. येस, मला किती जणांनी ऐकलेलं तर आहे सर, आम्ही FD किंवा फिक्स्ड डिपॉझिट ऐकलेलं तर आहे. येस और नो मध्ये मला आन्सर द्या. ऐकलेलं नसेल तर नो म्हणू शकता तुम्ही, नो इश्यूज. ऐकलेलं असेल तर येस म्हणा. FD और फिक्स्ड डिपॉझिट असं ऐकलेलं असणार बघा, भरपूर जण, ऑलमोस्ट सगळेजण येस म्हणतात. ते रिअल अकाउंट आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, मी एक्सप्लेन डिटेल मध्ये नंतर घेणारच आहे. येस. अँड नेक्स्ट गुडविल. गुडविल. येस, गुडविलचं मी फक्त एक एक्झाम्पल देतो आता सध्या. म्हणजे गुडविल नक्की काय असं डिटेल मध्ये आपण नंतर बघणार आहे.
बट नक्की गुडविल म्हणजे काय म्हणायचं सर तुम्हाला? आता मला सांगा, तुम्हाला जर पावभाजी खायचं असेल तर तुम्ही कुठं जाता हो मला सांगा? म्हणजे तुम्हाला कुठं जाऊ वाटतंय? सर आता कोरोनामध्ये कुठं जाणार हो सर? तरी समजा सगळं नॉर्मल आहे आणि तुम्हाला पावभाजी खायचं आहे. तुम्ही कुठं जाणार सोलापूरमध्ये? सुप्रजा. व्हेरी गुड. काय जण म्हणले बघा सुप्रजा. एक्झाम पार्क म्हणतायत. करेक्ट आहे, पार्कला पण जातात काही जण. सोलापुरात सुप्रजाची पावभाजी फार फेमस आहे. आपण काय म्हणतो, पावभाजी खायचं असेल तर सुप्रजालाच जायचं. सुप्रजाची पावभाजी खायचं आपण. मग हे काय हो? हे त्यांचं गुडविल आहे. सुप्रजा पावभाजीचं ते गुडविल आहे. जर सोलापूरमध्ये पावभाजी खायचं असेल तर सगळेजण म्हणतात सुप्रजाला जायचं. दुसरीकडे नको. किंवा काही जण म्हणतात पार्कमध्ये इथंच जायचं. तर ते त्यांचं गुडविल आहे. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सर भूक लागली सर आम्हाला. असं एक्झाम्पल देऊ नका सर. एक शेवटचा प्लीज. तुम्हाला माहित नसेल तर मे बी पॅरेंट्सला 100% माहित असणार. इडली वडा जर खायचा असेल तुम्हाला सोलापूरमध्ये, येस इडली वडा, तर सुधा म्हणून आहे. सुधा इडली गृह. माहित आहे का हो तुम्हाला? ऐकलेलं तर असेल मे बी. और पॅरेंट्सला तुम्ही विचारा. येस, सुधा इडली गृह. सर काय सर आम्हाला इथं भूक लागती सर, असं काय सांगू नका इडली वडा वगैरे. ज्यांना माहित नाही त्यांनी प्लीज पॅरेंट्सला विचारा. इडली वडा फेमस आहे फार सुधाचं. म्हणजे इडली वडा खायचा असेल तर सुधाचंच फार चांगलं म्हणतायत. आता तुम्ही एक्झाम्पल सांगा मला. मिठाई खायचंय समजा तुम्हाला, स्वीट्स. तुम्ही कुठं जाता? स्वीट्स खायचं आहे. तर स्पेसिफिक असतं ना. हे बघा, एक जण लगेच अन्नपूर्णा म्हणले. मग त्यांचं ते गुडविल आहे अन्नपूर्णाचं, की तुम्ही स्वीट्स म्हणले की अन्नपूर्णालाच जाता. ओके. आता याचं एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे, अजून काय काय असतंय, आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहे. ओके. सर असं जेवणाचे एक्झाम्पल देऊ नका, खायचे वगैरे, आम्हाला भूक लागते सर. बट मी कधी कधी देत असतो, कारण तुम्हाला ते सांगितल्यानंतरच कळतंय, मला माहित आहे. येस. नॉमिनल अकाउंट, येस, क्विकली मला काय करायचंय, नॉमिनल अकाउंट तुम्ही सांगणार आहे. करतोय नॉमिनल अकाउंटचे एक्झाम्पल. आधी एक्सपेन्सेसचे काही लिहू आपण, जसं सॅलरी. फ्रॉम बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे, सर पप्पांना काकांना सगळ्यांना सॅलरी मिळते सर. मग ते इन्कम झालं ना सर. इन्कम असेल तरी नॉमिनल अकाउंट आहे, बट ज्या कंटेक्स्ट मध्ये मी लिहितोय हे सॅलरी एक्सपेन्स आहे. आपण बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करायचा आहे. येस. येस गोपाल, तुम्ही करेक्ट बोलताय, बट ते अकाउंट्स मध्ये येत नाही इथं, पर्सनल रिअल नॉमिनल मध्ये. येस. देन रेंट. व्हेरी गुड. मला एक्झाम्पल सांगताय तुम्ही. तुम्ही सांगा एक्झाम्पल, मी लिहितो. सॅलरी, रेंट, इन्कमचे मी नंतर लिहितो. आधी एक्सपेन्सेस लिहू आपण. ऍडव्हर्टाइजमेंट, व्हेरी गुड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. हे डिटेलमध्ये आपण बघणार आहे, डू नॉट वरी. म्हणजे डेली वर्कर्स असतात ना. तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट बघितलेलं आहे का? कन्स्ट्रक्शन साईट आय होप सगळ्यांनी बघितलेलं आहे. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे वगैरे. मग तिथे जे वर्कर्स असतात, तुम्हाला काय वाटतं, त्यांना मंथली सॅलरी असेल का? मंथली पगार वगैरे देत असतील का त्यांना? का डेली असतात वेजेस? डेली वेजेस असं वर्ड ऐकलेलं असेल तुम्ही. त्यांना डेली ₹300, ₹350 असतात, असं तुम्ही ऐकलेलं असेल. दॅट इज वेजेस. त्याला आपण काय म्हणतो, मजुरी. ओके. डेली असतं त्यांना पेमेंट. व्हेरी गुड. नेक्स्ट, रिपेअर्स, इन्शुरन्स प्रीमियम. येस. सीए ला जी फी देता तुम्ही त्याला काय म्हणता हो?
सीए ला जे फी तुम्ही देता त्याला मग काय म्हणतो, आठवतंय का वर्ड? ऑडिट फीज. ऑडिट फीज देतो ना आपण सीए ना, आठवलं का? ऑडिट फीज, बिझनेस ऑडिट फीज देणार आहे म्हणून एक्सपेन्स आहे, कमिशन एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट, देन हे एक्सपेन्सेसचे एवढे इनफ आहेत. लॉस बघा, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, यस प्लीज राईट इट डाऊन. हे झाले लॉसचे एक्झाम्पल. इन्कम मध्ये काय बघितलं होतं आपण? कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, एक्झाम मध्ये रेंट रिसिव्ड. व्हेरी गुड. डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड. एवढं कम्प्लीट करायचंय प्लीज. डिव्हिडंड मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायला ट्राय करणार आहे. आता 100% जरी समजलं नाही तरी बेसिक आयडिया घ्या तुम्ही डिव्हिडंड काय असतंय. आता रिलायन्स जे कंपनी आहे किंवा टाटा मोटर्स वगैरे, त्यांचे मालक तुम्हाला माहित असतील की टाटा आहेत किंवा मुकेश अंबानी आहे असं तुम्हाला माहित असेल. बट ते एकटेच ओनर नसतात, सिंगल ओनर नसतात. ते त्याचे भरपूर ओनर्स आहेत. त्यांनी शेअर्स वगैरे इश्यू करतात. हे डिटेलमध्ये तुम्ही बघणार आहे. 12th ला पण टॉपिक आहे इश्यू ऑफ शेअर्स वगैरे, कंपनी अकाउंट वगैरे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. बट सध्यासाठी असं लक्षात ठेवा की त्याचे ओनर भरपूर असतात. मग प्रॉफिट झालं कंपनीला, कंपनीला जर प्रॉफिट होत असेल रिलायन्स जिओला, तर त्यांनी काय करणार हो? त्यांनी डिव्हिडंड म्हणून ओनर्सला डिस्ट्रीब्यूट करतात. डिव्हिडंड जे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतात ना त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. हे मी बेसिक तुम्हाला आयडिया दिलेलं आहे, डिटेलमध्ये सांगितलेलं नाहीये. ओके, नंतर तुम्हाला डिटेलमध्ये पण कव्हर होऊन जाईल. एवढं झाल्यानंतर प्लीज मला डन म्हणून सांगायचंय. आपण इथं क्लोज करू नका. हे लिस्ट काय करायचं, क्लोज करायचं नाही. इथं असं क्लोज करू नका प्लीज. पुढे जेवढे पण एक्झाम्पल येतील पर्सनल, रिअल, नॉमिनल, आपण बाय द टाइम जेवढं एक्झाम्पल्स पुढे बघणार आहे तुम्हाला कळून जाईल कसं बघणार आहे ते. त्याच्यामध्ये पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स येतातच. मग तेव्हा तुम्ही या लिस्ट मध्ये ऍड करत जायचं. लिस्ट क्लोज करायचं नाही. ओके, आय होप तुम्हाला कळालेलं आहे. म्हटलं अजून एक पेज तुम्ही सोडू शकता. बॅकसाइड ज्या पेजवर तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्या आधीचं पेज ह्याच्यासाठी सोडू शकता. अजून एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये ऍड करत जायचं. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. नेक्स्ट पार्ट जे आहे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, दिस इज रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आता 1 मिनिट वेट करा. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ना, यू हॅव टू राईट इट. मी बेसिक आयडिया देणार आहे काय असतंय आणि डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. बट तुम्हाला आता लिहायचं. हे कुठं लिहायचं सर? मग सुरुवातीला लिहायचं नाहीये हे पण.
हे पण लास्ट पेजवरच, म्हणजे आता तुम्ही लास्ट पेजवर काय केलात, पर्सनल रिअल नॉमिनल केलात. ओके, मग एक पाठपोट पेज त्याला सोडा पर्सनल रिअल नॉमिनलच्या लिस्टसाठी. त्याच्या आधीच्या पेजवर ओके, बिफोर दॅट रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट असंच लिहायचंय, सेम असंच लिहायचं. हे बघा, मी एक्झाम्पल देतो. पर्सनल अकाउंट लिहून तुम्ही नेक्स्ट लाईनला लिहिणार डेबिट द रिसिव्हर, इथं कॉमा करणार, हे अँड पण असंच लिहायचं, इथं पुढे लिहायचं नाही, खालीच लिहायचं क्रेडिट द गिव्हर. ओके, हे स्टाईल आहे, म्हणजे असंच करावं लागेल तुम्हाला, म्हणजे चांगलं लक्षात राहील. ओके, आणि पुढे तुम्हाला फायदा होणार आहे. प्लीज राईट इट डाऊन, मी एक्सप्लेन करतो. ओके, जोपर्यंत कॉमर्स आहे, जोपर्यंत अकाउंट्स आहे, तोपर्यंत रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट आहेच. येस, फर्स्ट रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट मध्ये पर्सनल अकाउंट आपण बघितलेलं आहे, एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. सर, हे डेबिट अँड क्रेडिट काय असतंय सगळं कळणार आहे. प्लीज वेट फॉर फ्यू मिनिट्स. बेसिक आयडिया मी आज देणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल्स बघणार आहे. नेक्स्ट रिअल अकाउंट. नेक्स्ट लाईनला लिहायचंय डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथं शेवटी फुल स्टॉप दिला तरी चालेल. देन झालं असेल तर मला डन म्हणायचा. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ज्यांचं झालंय त्यांनी डन म्हणून सांगावं प्लीज. ह्याला काही जण गोल्डन रूल्स पण म्हणतात ना, गोल्डन रूल्स और रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. इम्पॉर्टंट काय, पर्सनल अकाउंटचा रूल माहित असायला पाहिजे, रिअल अकाउंट अँड देन नॉमिनल अकाउंट. येस, झालंय का हो? कंप्लीट झाल्यानंतर डन म्हणून सांगायचं आहे. येस, कंप्लीट केलं का? गडबड करू नका, स्पेलिंग वगैरे करेक्ट लिहायचंय. येस, पर्सनल अकाउंट झालंय का एवढं तरी सांगा मला. पर्सनल अकाउंट झालंय का? येस, व्हेरी गुड. रिअल अकाउंट अँड देन नॉमिनल अकाउंट. गडबड करू नका, सावकाशल्या, फार इम्पॉर्टंट आहे. इव्हन तुम्ही ऐकलेलं असेल, सीए, सीएस अँड सीएमए असं कोर्स आहेत.
त्या कोर्समध्ये ते पास झाल्यानंतर पण, पास होईपर्यंत लागणारच आहे, पास झाल्यानंतर पण हे रूल्स लागतात. एवढं इम्पॉर्टंट आहे. ओके. येस प्लीज, झाल्यानंतर डन म्हणून सांगायचं. अदरवाईज मला कसं कळणार आहे हो झालंय का नाही? सगळ्यांनी सांगायचं. व्हेरी गुड. अजून काही जण राहिलेत, प्लीज झालंय का सांगा. बी क्विक. येस, कॅन वी कंटिन्यू? मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू का? डिटेल मध्ये आपण उद्या बघू. डिटेल मध्ये आपण उद्या बघणार आहे, बट शॉर्ट मध्ये मी एक्सप्लेन करतो, म्हणजे एक आयडिया देतो तुम्हाला नक्की कसं वर्क होत आहे. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट अँड क्रेडिट काय हे आपण नंतर बघू, बट काय द्यायचं, डेबिट द्यायचं का क्रेडिट द्यायचं, हे इम्पॉर्टंट आहे सध्या आपल्याला. म्हणजे पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आता पर्सनल अकाउंट मध्ये एक एक्झाम्पल घेऊ आपण. काय विराट. यस करेक्ट आहे वैष्णवी, मी नंतर कव्हर करणार आहे, थोडंसं वेट करा. तुम्ही पुढचं बोलताय फार, मी अजून तिथपर्यंत जात नाहीये, फार बेसिक्स मध्ये आहे आपण. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अकाउंट्स मध्ये, एवढं मी तुम्हाला सांगतो. विराट जर रिसिव्हर असेल तर ह्याला काय द्यायचं? विराटला डेबिट. विराटला डेबिट द्यायचं म्हणजे काय करायचं? विराट्स अकाउंट म्हणून असतंय, ह्याला डेबिट द्यायचं. विराट हे पर्सनल अकाउंट आहे, त्याने रिसिव्हर आहे समजा, म्हणजे काय सर एक्झाम्पल द्या ना अजून चांगलं. समजा तुम्ही काय केलात, कॅश पेड टू विराट. कॅश लिहायचं नाहीये प्लीज, प्लीज लिहू नका, सगळे एक्झाम्पल मी उद्या घेणार आहे, डू नॉट वरी. कॅश पेड टू विराट ₹1000. ह्याच्यामध्ये कॅश अकाउंट एक आहे, कॅश पे केलात. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, हे आपण बघणार आहे नंतर. आता पर्सनल अकाउंट बघा, विराटला पे केलात, विराट्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. कॅश पेड टू विराट म्हणजे तुम्ही ₹1000 विराटला दिलात, मग विराट काय करणार? विराट रिसिव्ह करणार 1000. विराट पर्सनल अकाउंट, विराट इज रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, विराट्स अकाउंटला डेबिट. सर कुठं लागणार आहे? डेबिट क्रेडिट काय असतंय हे सगळं आपण नंतर बघणार आहे. ओके, हे रूल्स कशासाठी आहेत हे इम्पॉर्टंट आहे. हे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट चे रूल्स फार इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला अकाउंट्स मध्ये लागणारच आहे. सर मग हे कॅश अकाउंटला काय करायचं? हे रिअल अकाउंट आहे, कॅश पेड टू विराट मध्ये, हे आपण सगळं बघणार आहे. डू नॉट वरी, सगळे एक्झाम्पल मी उद्या घेणार आहे. ओके, मी जस्ट एक आयडिया दिलेला आहे तुम्हाला आता. ओके, मग होमवर्क तुमच्यासाठी काय मी सांगतो. आज होमवर्क आहे, छोटस होमवर्क आहे. सर होमवर्क काय सांगा ना. नेक्स्ट लेक्चरला येताना हे रीड करून यायचं रूल्स. मिनिमम 2 to 3 टाइम्स और 5 टाइम्स पण तुम्ही रीड करू शकता. लाऊडली रीड करा, लाऊडली म्हणजे घरी जोरात बोलून दाखवा. भाऊ असतील, बहीण असतील, त्यांना लाऊडली पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट हे काही माहित नाहीये तुम्हाला, बट तरी रीड करायचंय. ओके, उद्या फार चांगलं समजणार आहे. उद्या आपण व्हेरियस एक्झाम्पल्स घेणार आहे, त्याच्यामधून हे समजणार आहे. ओके, सो दिस इज इट फॉर टुडे.